पिण्याच्या पाण्यासाठी ठणाणा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना संतप्त पदाधिकारी व ग्रामस्थांनी दिले निवेदन। सांगलीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा ग्रामपंचायतीकडून तोंडी व लेखी पत्रव्यवहार केला आहे। गेली 4 ते 5 महिने पिण्याच्या पाण्याचा गंभीर विषय लक्षात घेता ग्रामस्थ सर्व नागरिकांना पाण्याची गैरसोय होतीये। रोज पाण्यासाठी वाद संघर्ष होत आहेत। सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय। मिरज पंचायत समिती, गट विकास अधिकारी, सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही निवेदन दिलेलं आहे, तरी समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही। त्या अनुषंगाने 10 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालय इथं समक्ष भेटून पाण्याच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल गावातील विद्यमान सरपंच गीताताई चिंचकर, उपसरपंच विष्णू लवटे, पॅनल प्रमुख सुभाष अण्णा चिंचकर, माजी सरपंच राजेश सन्नोळी, ग्रामपंचायत सदस्य अर्चना पाटील, अनिता जाधव, संगीता पाटील, पाणी पुरवठा समिती सदस्य कमल शिंदकर, ग्रामस्थ यांनी उपकार्यकारी अभियंता टीव्ही गायकवाड यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले असता त्यांनी वसंतदादा सूतगिरणी ते रेल्वे पूल पर्यंत पाईप लाईन बदलण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे MIDC कडून होणारा नियमित पाणी पुरवठा आठवड्यातून 2 दिवस पाईप लाईनच्या कामासाठी बंद ठेवण्यात येत असल्याचं सांगितलंय। तसेच सदर समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय।